आता माझ्या मनाची मात्र खात्री झाली की तू नुसता दत्त नाहीयेस, तू माझा गुरु आहेस. मी सगळ्यांना सांगतोय, अरे जाणून घ्या, हा गुरु आहे, हा ध्यानात मनात आणा. एकच जरी मूर्ती असली ना तरी याची प्रचंड अशी साक्ष आहे. अनेक रूपाने तो दर्शन देतो. हेतू जरी एक असला ना तरी सगळ्यांच्या बुद्धीमध्ये समानतेने तो दर्शन देतो. हा गुरु नव्हे तर गुरूंचा गुरु राणा आहे. एकच आत्मा पण देह भिन्न आहेत. हो, अनेक जरी नाम असली, नावं वेगवेगळी आहेत, पण अंतरामध्ये तो एकच आहे. बरं, याला आपण दत्त स्वरूपी म्हणूया. चिरंजीव आहे, केवळ सप्त चिरंजीव नव्हे, अनंत चिरंजीव. रूप जरी त्रिमूर्तीत असलं तरी कीर्ती अजरामर आहे. मग हे दत्तरूप जर मनात घेतलं आणि जर आजही या सद्गुरूला पाहायचं म्हटलं ना तर तो प्रत्येक भक्तजनांच्या हृदयात बसलाय. चरणांच्या जर खुणा पाहायच्या झाल्या ना तर औदुंबर, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि कृष्णा, गंगा, अमरजा यांच्या संगमी रोज या गुरुची नित्यपूजा असते. या सद्गुरूंच्या चरणाला आलिंगन देण्यासाठी आपल्याला हा गजरच केला पाहिजे. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यान मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यान मनी आणा हो. गुरु ध्यान मनी आणा हो, गुरु ध्यान मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यान मनी आणा हो. एकची मूर्ती भिन्न प्रकृती, समान है तू एकच चित्ती. हाची गुरूंचा गुरु राणा, हाची गुरूंचा गुरु राणा मनी जाणा हो. गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. एकची आत्मा भिन्न देह जरी अनेक नामे एक अंतरी. दत्त स्वरूपी यासी गणा, दत्त स्वरूपी यासी गणा मनी जाणा हो. गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. चिरंजीव जे रूप त्रिमूर्ती, अजरामरती ज्याची कीर्ती. दत्त रूप हे घेई मना, दत्त रूप हे घेई मना. गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. आजही पाही या सद्गुरूला, भक्तजनांच्या हृदयी बैसला. चरणांच्या त्या पाही खुणा, चरणांच्या त्या पाही खुणा. गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची हा गुरु जाणा हो, गुरु ध्यानी मनी आणा हो. कृष्णा, गंगा आणि अमरजा नित्य जिथे हो गुरुची पूजा. सद्गुरुचारे धरी चरणा, सद्गुरुचारे धरी चरणा मनी जाणा हो. गुरु ध्यानी मनी आणा हो. दत्तची
दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो दत्तची हा गुरु जाणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो गुरु ध्यानी मनी आणा हो हा गुरु आज देखिला हा गुरु आज देखिला मजवरी कसा तोषला मजवरी कसा तोषला हा गुरु आज देखिला मजवरी कसा तोषला मजवरी कसा तोषला हा गुरु नच कधी घेतले नच कधी घेतले नाव तुझे गुरुनाथा सेवेत कधी मी नाही तव भगवंता सेवेत कधी मी नाही तव भगवंता अवचित कसा पातला मजवरी कसा तोषला हा गुरु आज देखिला मजवरी कसा तोषला मजवरी कसा तोषला हा गुरु बसलेला जीव आहे कल्याण करेल आता रखवालदार आहे आजपासून तुम्हाला पटवून देणार मित्र हो गाईचं सारं शिकव गाईचे क्षण प्रेम तुझे गुरुदत्ता मज कधी न गमले सत्य तुझे अवधूता सूर्य उगवायच्या आत महाराजांना लोणी साखर साय साखर तूप साखर काहीतरी आणून ठेवायचं महाराजांना खूप आवड दत्तगिरीनं तर लय आवडतं तुम्हाला माहीत नसेल मला माहीत नाही तुम्ही त्यांचं वाचा चरित्र त्यांची चौकशी करा त्यांना या 3 गोष्टी खूप आवडतात ते म्हणतात नैवेद्य असा ठेवा की कळताच कामा नये की मी नैवेद्य ठेवला म्हणून तो इडली तळून ठेवायचा कारण येताना दूध आता बघा ना ते महाराजांना दूध पाहिजे होतं चांगलं गरम करून आणलं कारण सांडलं की तुमच्यासमोर म्हणजे किती महाराज भुकेलेले आहेत बघा एवढ्या दिवसाचं दूध त्यांनी एक थेंब समजून घेतलं आता हे जर तुम्ही आणलं तर ते इडली जिरून पण जाईल इडली पण गोड लागेल सगळंच मी जन्म दरिद्री कशी करू तव सेवा चिंतेत निशिदिनी होणार कशी ही सेवा चिंतेत निशिदिनी होणार कशी ही सेवा कशासाठी संतोषला मजवरी कसा तोषला हा गुरु आज देखिला मजवरी कसा तोषला